पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. LTT बल्लारशाह रेल्वेला शेगाव येथे थांबा सुरू. रेल्वे पायलटचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. कालपासून अंमलबजावणी सुरू. शेगाव येथे येणाऱ्या भाविकांना झाले सोयीचे. संतनगरी शेगाव रेल्वे मार्गाने नियमित धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या LTT बल्लारशाह एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला आहे. 6 मे पासून ही गाडी आता शेगाव रेल्वे स्थानकावर थांबायला सुरुवात झाली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दररोज देशभरातून लाखो भाविक येत असतात. बल्लारशाह एक्सप्रेस या सुपरफास्ट एक्सप्रेसला शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यातील LTT बल्लारशाह एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भाचे नोटिफिकेशन रेल्वे विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. 6 मे पासून ही गाडी मुंबईवरून बल्लारशाहकडे जाताना सकाळी 6 वाजता आणि बल्लारशाहवरून मुंबईकडे जाताना ही गाडी रात्री 8 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी शेगाव रेल्वे स्थानकावर थांबली त्यावेळी रेल्वे पायलटचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व रेल्वे सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते. या सुपरफास्ट गाडीमुळे शेगाव दर्शनाला येणाऱ्या भाविकांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार आहे. आपले माननीय केंद्रीय मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या अथक प्रयत्नातून तसेच या मतदारसंघातील आमदार संजीव कुटे यांच्या विशेष प्रयत्नातून संत गजानन महाराजांच्या भूमीमध्ये सगळ्या गजानन भक्तांसाठी जी मागणी भरपूर वर्षापासून शेगावकरांची होती, बुलढाणा जिल्ह्यातील परिसरातील नागरिकांची होती, त्याचा पाठपुरावा करून खासदार प्रतापराव जाधव साहेबांनी विशेष प्रयत्न करून आपल्या शेगाव येथे बल्लारशाह मुंबईचा थांबा हा मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल सर्व शेगावकर आणि या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन. तसेच सर्व शेगाव आणि या बुलढाणा जिल्ह्यातील तसंच शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद या पर्यंत नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी इथं बस जो आपला जो रेल्वेचा थांबा इथं मिळालेला आहे बल्लारशाह मुंबई या गाडीला हिरवी झेंडी देऊन गाडी मुंबईच्या दिशेनं गेली. त्याच्यासाठी खासदार प्रतापरावजी जाधव केंद्रीय मंत्री यांनी पत्रव्यवहार करून 1 वर्षापासून बरेच प्रयत्न करून आज ही गाडी इथून लोकांच्या मागणीवरून गाडी चालू झाली आहे. गजानन महाराजांचे भक्त आमचे खासदार साहेब हे गजानन महाराजांचे फार भक्त आहेत आणि शेगावमधील जनतेच्या आणि या परिसरातील जनतेच्या मागणीमुळे खासदार साहेबांनी अतोनात प्रयत्न करून या गाडीला आज हिरवी झेंडी भाजपचे आमदार यांचे भाऊ संजयजी